दुपारची वेळ होती. घरात अगदी बसून बसून कंटाळलो होतो, म्हणून थोडं बाहेर पडूया आणि गल्लीत इतर पोरांना हात देऊन त्यांच्यासोबत टाइमपास करून थोडा वेळ घालूया या विचारात मी होतो. आमच्या भागातील गल्ली म्हणजे एकदम झोपडपट्टीसारखीच. साधारणतः 3 वाजेची वेळ होती. माझ्या घरासमोर एक साऊथ इंडियन जोडपे राहत होते. त्यांना आमच्या गल्लीत येऊन तरी 1.5 वर्ष झाला असावा. त्यांच्या घरात ते दोघं नवरा बायको राहत असे, कारण त्यांना अजूनही कोणतेही मूलबाळ नव्हते. नवरा माणूस याची गावात पंक्चर जोडण्याची दुकान होती आणि त्याची बायको सकाळी इडली सांबारचे दुकान नाश्त्यासाठी लावायची. ती बाई 7 ते 11 पर्यंत आपल्या दुकानात असायची आणि तिथून आल्यावर ती घराचे कामे पाहायची. मी बाहेर निघताच माझे लक्ष त्या बाईकडे गेले आणि काय भारदस्त शरीर. तिचा रंग सावळा होता, पण तिला शोभेल असा होता. सुंदर दिसत होती. ती बाई गाऊनवर होती आणि आपले कपडे धुत होती. माझे लक्ष तिच्या अशा ठिकाणी गेले की माझे पुढे पाऊल टाकायची हिंमतच झाली नाही. मी समोर असलेल्या घराजवळ वरांड्यावर बसून तिच्यावर लक्ष ठेवून होता. ती जसजसे हात कपडे पिळण्यासाठी वर करायची, तेव्हा तिच्याकडे पाहण्याची मजाच वेगळी असायची. काही वेळानंतर तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने माझ्याकडे पाहून एक हलकीशी स्माईल केली आणि मी नजर चुकवण्यासाठी मोबाईल काढून मुद्दामून मोबाईलवर बोट फिरवू लागलो. मी तिच्याकडे पाहतोय असे मी तिला वाटू देत नव्हतो. ती परत तिच्या कामामध्ये व्यस्त होती. माझे लक्ष अचानक परत तिच्या त्याच ठिकाणी टिकले होते. आता तिचे डोळे आणि माझे डोळे एकमेकात गुंतले होते. मीही तिला पाहून एक हलकीशी स्माईल दिली. काही वेळानंतर तिचा नवरा समोरून येताना मला दिसला, म्हणून मी त्या वरांड्यावरून उठून पुढे निघालो. पण तिचे ते पाहिलेलं रूप मी कधीही विसरू शकणार नव्हतो. काय होते ते दृश्य तिचे. चालतानाही तिचेच चित्र डोळ्यासमोर फिरत होते. आणि काही वेळात मी मित्रांमध्ये येऊन पोहोचलो. मग मित्रांमध्ये आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या आणि मजा करत मी संध्याकाळपर्यंत घरी येऊन पोहोचलो. सकाळी लवकर उठून मी 8:30पर्यंत तयार झालो आणि भूकही फार लागली होती, म्हणून तिच्या दुकानावर जाऊन नाश्ता करण्यासाठी इडली व वडा खाण्यासाठी गेलो. त्या बाईने माझ्याकडे पाहिल्यावरच एक आवाज दिला, अरे आओ आओ, इडली ले लो. अरे बाबी, इडली खाने आए है. 3 इडली 2 वडा दे दो मुझे. त्या बाईचे लक्ष माझ्याकडेच होते आणि माझेही लक्ष तिच्या त्याच ठिकाणी होते. आता तिने साडी घातली होती. साडीत अगदी सुंदर दिसत होती ती. आता घड्याळीत 11 वाजले होते. तिचे दुकान बंद करण्याची वेळ झाली होती, कारण तिलाही घरी स्वयंपाक पाण्याचं पाहायचं होतं. म्हणून तिने आपली गाडी ढकलत घराकडे निघू लागली. ती एकटी गाडी ढकलत असताना मला फार विचित्र वाटत होते, म्हणून मीही तिच्या मदतीसाठी तिच्या सोबतीला गेलो. मी तिच्या सोबत गाडीला धक्का देत असताना तिची काही हरकत नव्हती. आम्ही दोघे हळूहळू गाडी पुढे नेऊ लागलो होतो. अचानक तिचा हात माझ्या हातावर पडला आणि मी जोराचा माझा हात झटकला आणि तिच्याकडे पाहू लागलो. ती समोरच्या दिशेने पाहत होती. मला वाटले की चुकून तिचा हात माझ्या हातावर पडला असावा. पण काही मिनिटांनंतर परत तिचा हात माझ्या हातावर आला. आता मला कळले होते की ही मुद्दामून आपल्या हातावर हात ठेवून आहे. मीही काही न बोलता तिचा हात आपल्या हातावरच राहू दिला. काही वेळाने आम्ही घरी पोहोचलो. सामान
गोळा करून घरात घेऊ लागलो. घरात या वेळेला ती एकटीच राहायची. तिचा नवरा दुकानावर असायचा. ती जेव्हा भांडे गाडीतून उचलून खाली ठेवण्यासाठी वाकायची, तेव्हा तिच्या शरीराची बनावट पाहून मी फार उत्तेजित व्हायचो. कारण त्या बाईचे वय अजून इतके नव्हते. साधारणतः 26-27 वर्षाची ती असावी. पण तिचे ते शरीर पाहून माझा अंतर्मनात एक वेगळीच फिलिंग जागृत व्हायची. मग आम्ही दोघांनी मिळून सामान तिच्या घरात नेऊन ठेवला. सामान ठेवत असताना माझ्या हातांचा स्पर्श तिच्या त्या ठिकाणी भरपूर वेळेस झाला होता. तरीही ती काही बोलत नव्हती. पण माझ्या मनात तिच्याविषयी असलेले प्रेम हे तिला सांगण्याची मला हिंमत होत नव्हती. तिचं घर अगदी छोटसे होते. एक रूम आणि किचन होते. सामान ठेवून झाल्यानंतर मी निघण्याच्या तयारीत होतो. भाभी, मैं आता हूँ. मुझे भी घर का कुछ सामान लाना है. त्यावर ती मला धन्यवाद म्हणाली. आपकी वजह से आज मेरा सामान घर में जल्दी पहुंचा. नहीं तो मैं अभी तक गाड़ी को धक्का मारती हुई रास्ते पे होती. ती हसली. मीही तिच्याकडे पाहून हसलो आणि तिच्या घरातून निघालो. तिच्या त्या कापसासारख्या लागणाऱ्या ठिकाणी झालेला माझा स्पर्श मला वारंवार त्रास देत होता. कारण की मी अजूनही अशा ठिकाणी स्त्रीला स्पर्श केला नव्हता. मी घरी येऊन घरातील काही बाहेरील कामे करून परत दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच वरांड्यावर येऊन बसलो. ती भाभी आता कपडे धुण्यासाठी बाहेर आली होती. परत तिचे ते कापसासारखे दिसणारे माझ्या डोळ्यासमोर होते. तुझे लक्ष माझ्याकडेच होतं. माझेही लक्ष तिच्याकडे होतं. काही वेळानंतर तिने मला तिच्याजवळ बोलावले. भाभी, कुछ काम था क्या? सामान लाना है बाजार से. मी तिला म्हणालो. त्यावर ती म्हणाली, आपका नाम क्या है? मी म्हणालो, सचिन. सचिन, मैं आपको 2 दिन से यहाँ पे देख रही हूँ. आप उसी वरांडे में आकर बैठ जाते हो और मुझे घूरते रहते हो. मुझ में ऐसा क्या देखा है आपने की आप मुझे दोपहर को देखना पसंत करते हो. मी अचानक घाबरलो. मला वाटले की त्या बाईला सर्व कळाले आहे. मी कशासाठी बसतो असे म्हणून मी तिला म्हणालो, कुछ नहीं भाभी, मोबाईल का टावर घर के पास आता नहीं ना, इसलिए आप बैठ जाता हो. त्यावर ती म्हणाले, सुबह तो आता होगा टावर. शायद मैं आने के बाद गायब हो जाता होगा. मी इकडच्या तिकडच्या गोष्टीकडून तिचे मन भटकवण्याचा प्रयत्न करत होतो. जवळून तिचे ते कापसासारखे दिसणारे अधिकच सुंदर दिसत होते. ती मला दाखवण्यासाठी अजून वर उचलून तिने ठेवले होते. मग मी थोडी हिम्मत करून तिला म्हणालो, भाभी, आप बहुत खूबसूरत और सुंदर दिखती हो. त्यावर ती म्हणाली, हाँ, पसंद करते हो मुझे? नहीं नहीं, ऐसी बात नहीं, मगर अच्छी दिखती है, इसलिए मैंने कहा. ती लागलीच हसली आणि तिने आपल्या कामात लक्ष दिलं. मी परत त्या ठिकाणाहून निघालो आणि थोडा वेळ मित्रांमध्ये टाइमपास करण्यासाठी पोहोचलो. माझ्या मनातील गोष्ट मी अजूनही कोणत्या मित्राजवळ शेअर केली नव्हती. कारण की मला भीती वाटत होती. जर एखाद्या मित्राला माझ्या आणि भाभीबद्दल कळाले की गावात बोंबाबोंब होईल. म्हणून मी माझ्या मनातली गोष्ट मनातच दाबून ठेवली आणि भाभीजवळ असलेले माझे प्रेम हे दुरूनच मी मनातून व्यक्त करत राहायचो. मला भाभीची आता सवय झाली होती. सकाळी नाश्ता करण्यासाठी मी तिच्या स्टॉलवर जायचो आणि तिला मदत करण्यासाठी तिची गाडी तिच्या घरापर्यंत ढकलत न्यायचो. आमच्या दोघांचा कार्यक्रम साधारणतः 2 आठवड्यापर्यंत अगदी व्यवस्थित चालत राहिला. एकदा 11 वाजेला सगळा सामान संपल्यानंतर आम्ही नाश्त्याची गाडी घेऊन भाभीच्या घराकडे निघालो. सामान अगदी व्यवस्थित तिच्या घरात ठेवल्यानंतर भाभींनी मला आवाज दिला आणि म्हणाली, अरे सचिन, ऊपर दाल का डब्बा रखा हुआ है, उसे निकाल दो जरा, मेरा हात वहां तक नहीं पोचता. मी लागलीच भाभीकडून स्टूल मागवला
आणि स्टूलवर उभा राहून मी डबा ठेवू लागला. भाभी माझ्या शेजारी स्टूलजवळ उभी होती. डबा ठेवल्यानंतर मी खाली उतरत असताना माझा पाय अचानक सरकला आणि मी डायरेक्ट भाभींच्या अंगावर येऊन पडला. त्यावेळेस भाभी खाली आणि मी तिच्यावरती अशा पोझिशनमध्ये आम्ही दोघं होतो आणि माझीही छाती भाभीच्या छातीला स्पर्श करत होती. त्यावेळेस अगदी पहिलाच प्रसंग माझा तो होता. इतक्या जवळ मी कोणत्या स्त्रीला जवळून पाहिले असावे. भाभींचे ते अगदी कापसासारखे सॉफ्ट व नरम होते. ते दाबू लागल्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच तरंग निर्माण झाली. भाभी मला सोडायला तयार नव्हती. तिलाही त्या गोष्टी माझ्याकडून हव्या होत्या. काही वेळानंतर मी भानावर आलो आणि भाभींच्या अंगावरून उठून मी तिच्याशी माफी मागितली. भाभी सॉरी, हाँ मुझे पता नहीं था, गलती से पैर स्लिप हो गया मेरा. त्यावर भाभी म्हणाले, अरे कोई हरकत नाही, हो जाता है कभी कभी. त्यानंतर मी घराकडे निघालो. चालता चालता माझं चित्तही त्या कापसासारख्या लागणाऱ्या भाभींच्या अंगाकडे होतं. जर भाभीने मला रिस्पॉन्स दिला तर मी भाभीसोबत मज्जा करेल, पण मलाही भीती वाटत होती. कोणत्या प्रकारे माझ्या मनातील भावना मी तिच्यासमोर व्यक्त करू. दुसऱ्या दिवशी सकाळी मला दुसऱ्या गावी काही काम असल्याकारणाने मी नाश्ता करण्यासाठी तिच्या दुकानावर गेलो नव्हतो. मला घरी येत 2 वाजले होते आणि भाभी आज कपडे धुण्यासाठी त्या ठिकाणी नव्हती. मी वरांड्यावर बसून तिचीच वाट पाहू लागलो होतो. भरपूर वेळ गेल्यानंतरही ती आली नव्हती. म्हणून मी तिला घरात आहे की नाही हे पाहण्यासाठी मी तिच्या दारापर्यंत पोचलो. दारावर थाप मारले. दार लॉक नव्हते, दार उघडेच होते. मी दाराला ढकलून आत आलो. समोरचे दृश्य पाहून मी अगदी दचकलोच, कारण भाभी आपले कपडे चेंज करत होती. ती साडी काढून गाऊन घालत होती आणि समोरील सर्व दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. अचानक भाभीचं लक्ष माझ्याकडे गेलं. तरी ती मला पाहून लाजली नव्हती. तिने मला हातांचा इशारा करून जवळ बोलावले. मीही हळुवार पावलांनी तिच्यापर्यंत पोहोचलो. त्यानंतर तिने लागलीच मला आपल्या मिठीत घेतले. तिच्या शरीराचा मला झालेला स्पर्श हा अगदी वेगळाच होता. माझ्या शरीरात आता वेगळीच ऊर्जा तयार होऊ लागली होती. माझ्या चेहऱ्याकडे पाहत भाभी म्हणाली, अरे इसी दिन का तो इंतज़ार कर रही थी मैं. कहाँ गए थे? दिल की बात दिल में दबा दी. एक बार भी कहानी कह ना सके. भाभी मैं आपसे बहुत डरता था कहने के लिए. अभी तो मैं सामने हूँ तुम्हारे. जो भी कहना है दिल खोल के बोल दो. मीही भाभीला घट्ट मिठीत घेतले. भाभीलाही कळले होते की मी तिच्यावर प्रेम करतो असे. म्हणून तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 10 मिनिटांपर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. त्यानंतर भाभीने मला इतकं प्रेम दिलं की मी आयुष्यातही विसरू शकत नव्हतो. त्या प्रेमामुळे आम्ही दोघंही शांत झालो आणि अशा प्रकारे दररोज मी दुपारी वरांड्यावर न बसता आता भाभीच्या घरात बसायला लागलो होतो.